नमस्कार. बालश्रोत्यांच्या किलबिल या कार्यक्रमात आपले स्वागत. आजच्या किलबिल या कार्यक्रमात ऐकूयात स्कूल ऑफ स्कॉलर्स कौलखेड अकोला येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला सुमधुर कार्यक्रम. कार्यक्रमाची संकल्पना आहे शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर यांची. कार्यक्रमाला मार्गदर्शन मिळाले आहे उपमुख्याध्यापिका कोमल लहरिया यांचे. लेखन आणि निवेदन आहे शाळेच्या संस्कृत विभाग प्रमुख स्वप्ना तायडे यांचे. संगीत संयोजन आहे संगीत विभाग प्रमुख राहुल वानखडे यांचे. कार्यक्रमाला सहकार्य मिळाले आहे शशिकांत पाटील, स्वप्नील उमाडे, उज्ज्वला कावरे, पूनम कात्रे, शुभांगी मिरगे यांचे. कार्यक्रमाचे तांत्रिक सहाय्यक आहेत पांडुरंग टिकार. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज घोडे. चला तर ऐकूयात किलबिल हा बालकलाकारांनी बालश्रोत्यांसाठी सादर केलेला कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असे की आज आमचे बालकलाकार संस्कृत भाषेतून कार्यक्रम सादर करणार आहेत. अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तोत्राने करूया. हे गणपती स्तोत्र घेऊन येत आहे चिमुकली शिवाई ठाकरे, वर्ग KG1. गणेशाय नमः. नारदुवाच ब्रह्मशीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्वरे नित्यं आयोगामार्थसिद्धे प्रथमं वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्धम्य पठेयः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्र, मोक्षार्थी लभते गती. जपेत गणपती स्तोत्रं शल्विल मासे फलं लभे सर्वसर्जन सिद्धिं च लप्ते नात्र संशयः. अष्टप्रब्राह्मणे वर्ष लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवेस्तर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशनं श्री गणपती स्तोत्रं संपूर्णं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. स्कूल ऑफ स्कॉलर्स ही विद्यार्थ्यांमध्ये अष्टपैलू घडवणारी शैक्षणिक संस्था आहे. ते कसे असावे याचा उपदेश देणारे मधुराष्टकम हे श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचलेली संस्कृत रचना घेऊन येत आहेत सिद्धी ठाकूर आणि सान्वी बोकारे, वर्ग 6वी.
लर्न बाय फन पद्धतीचा अवलंब करत आमची प्रस्थिता लहरिया वर्ग 6वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर सादर करते आहे संस्कृत संख्या गीत. एकं द्वे पश्यत किमस्ति मम हस्ते. एकं द्वे पश्यत किमस्ति मम हस्ते. त्रीणि चत्वारि हस्ते पात्रं पात्रे वारि. त्रीणि चत्वारि हस्ते पात्रं पात्रे वारि. पञ्चषट् जम्बीररसं योजयत. पञ्चषट् जम्बीररसं योजयत्. सप्त अष्ट लवणं गुडं च मेयत. सप्त अष्ट लवणं गुडं च मेयत. नवदश शनैः मन्तय. नवदश शनैः मन्तय. गोष्टी सांगणे आणि ऐकणे हे प्रत्येकालाच आवडते. बालश्रोत्यांनो, तुम्ही आपापल्या मातृभाषेत अनेक कथा आजवर ऐकल्या असतील, पण आजची कथा खास आहे. ती म्हणजे आमची देव्यानी धंदे वर्ग 9वीची विद्यार्थिनी आपल्याला संस्कृत भाषेत कथा सांगणार आहे. चला तर ऐकूया संस्कृत कथा. उपकारी चोरः. कस्मिंश्चित् ग्रामे एकः चोरः निवसति स्म. सः प्रतिदिनं रात्रौ गृहेभ्यः वस्तूनि चोरयति स्म. ग्रामवासिनः तस्मात् दुःखिताः आसन्. एकदा सः चोरः एकस्य वृद्धस्य गृहम् अगच्छत्. तत्र दृष्ट्वा सः चिन्तितवान्, अहो, एषः वृद्धः अत्यन्तं दुर्बलः. भोजनमपि नास्ति. किं कुर्वः? वृद्धः कृशकण्ठेन उवाच, कः तत्र? यदि चोरः असि तर्हि गन्तव्यं. मम गृहे किं चौर्यं नास्ति. चोरेण करुणया दृष्ट्वा उक्तं, मां क्षमस्व, किञ्चित् अन्नं पचामि तव कृते. ततः सः चोरः भोजनं पाच्य वृद्धाय अन्नं दत्तवान्. वृद्धमुक्तं, कः जानाति, चोरेभ्यः अपि उपकारः सम्भवति. एवं प्रतिदिनं चोरः आगत्य भोजनं ददाति स्म. किञ्चित् दिनानन्तरं ग्रामवासिनः ज्ञातवन्तः, सः चोरः येन वयं पीडिता स्म, सः एव वृद्धसेवकः अस्ति. ततः ते तं चोरः आहूय उक्तवन्तः, त्वं ग्रामे उत्तमसेवकः अस्ति. नीति तात्पर्यम्. दुष्टः अपि सज्जनो भवितुम् अर्हति यदा हृदये करुणा भवति. विद्येची देवता सरस्वती यांची आराधना करण्यासाठी आपल्यासमोर विद्येवर आधारित सुभाषिते घेऊन येत आहे आराध्या कावरे वर्ग 6वी. येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मर्त्यलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरु. विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परा देवता. विद्या राजसुपूजिता न तु धनं विद्या विहीनः पशु. नास्ति विद्या समं चक्षु नास्ति सत्य समं तपः. नास्ति राग समं दुःखं नास्ति त्याग समं सुखं. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी. व्यये कृते वर्धतेव नित्यं विद्याधनं सर्वधनं प्रदानं. विद्याधनं सर्वधनं प्रदानं. विद्याधनं सर्वधनं प्रदानं. जबाबदारीची जाणीव करून देणारी स्कूल ऑफ स्कॉलर्स ही शाळा पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी कशी हाताळावी हे सांगण्यासाठी येत आहे
श्रेया मोरे, वर्ग 10वी. पर्यावरणस्य महत्त्वम्. अस्माकं परितः प्राकृतिकवातावरणं पर्यावरणं कथ्यते. मानवजीवने पर्यावरणस्य अतिमहत्त्वपूर्णस्थानमस्ति. स्वस्थं पर्यावरणम् एव मानवस्य स्वस्थजीवनस्य प्रमुखः आधारः मन्यते. पर्यावरणं शुद्धं भवति तत्र जीवनम् अपि सुखमयं भवति. सम्प्रति उद्योगानां तीव्रविकासात् पर्यावरणं दूषितम् अभवत्. औद्योगिकसंस्थानेभ्यः निर्गतं दूषितं जलं वातावरणम् अपि दूषितं करोति. नगरेषु विशालाः उद्योगाः वायुः प्रदूषणं कुर्वन्ति. अनेन अनेके रोगाः समुपहरन्ते. वृक्षाः, लताः च, फलानि, पुष्पाणि, इन्धनकाष्ठानि च बाहुल्येन समुपहरन्ति. शीतलमन्दसुगन्धवनपवना औषधकल्पं प्राणवायुं वितरन्ति. परन्तु स्वार्थान्धो मानवः तत् एव पर्यावरणं नाशयति. स्वल्पलाभाय जनाः बहुमूल्यानि वस्तूनि नाशयन्ति. जनाः यन्त्रागाराणां विषाक्तं जलं नद्यां निपातयन्ति. तेन मत्स्यानां, जलचराणां च क्षणेन एव नाशो भवति. नद्याः जलम् अपि अपेयं जायते. धर्मो रक्षति रक्षितः इति आर्षवचनं. प्रकृतिरक्षया एव लोकरक्षा सम्भवति इति अत्र संशयः नास्ति. दशकुपः समावापि दशवापि समोसरः, दशसरः समो पुत्रो, दशपुत्रः समो द्रुमे. जगाचे पालन करणारे श्रीहरी यांचे स्तोत्र आपल्यासमोर घेऊन येत आहे सायली आणि साक्षी या किरडे भगिनी, वर्ग 10वी. जगज्जालपालं कचत्कण्ठमालं शरचन्द्रभालं महादैत्यकालं नमो नीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहं सदाम्बोधिवासं गलपुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं भजे रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं जलान्तर्विहारं धरावारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं भजेऽहं जराजन्महीनं परानन्दपीनं समाधानलीनं सदैवानवीनं जगज्जन्महेतुं सुरानेककेतुं त्रिलोकैकसेतुं भजेऽहं भजेऽहं कृताम्राय गानं खगाधीशयानं विमुक्तिर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगत्तक्षमूलं निरस्तार्थशूलं भजेऽहं भजेऽहं समस्तामरेशं द्विरेफाबकेशं जगद्दिम्बलेशं हृदाकाशदेशं सदा दिव्यदेहं विमुक्ताखिलेहं सुवैकुण्ठगेहं भजेऽहं भजेऽहं सुरालीबलिष्ठं त्रिलोकी वरिष्ठं गुरूणां गरिष्ठं स्वरूपैकनिष्ठं सदा योद्धधीरं महावीर
भारतातल्या बऱ्याच शासकीय संस्थांचे ध्येयवाक्य हे संस्कृत भाषेतील आहे. त्यापैकी काही ध्येयवाक्य आपल्यासमोर घेऊन येत आहे निर्वेश पाटील, वर्ग 5वी. संस्कृत ध्येयवाक्य. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ध्येयवाक्य असतो मा सद्गमय. NCERT ध्येयवाक्य विद्या अमृतम अश्नुते. वायुसेना ध्येयवाक्य नमः स्फुर्षं दीप्तम. LIC ध्येयवाक्य योगक्षेमं वहाम्यहम्. भारत सरकार ध्येयवाक्य सत्यमेव जयते. भारत पुलिस ध्येयवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. दूरदर्शन ध्येयवाक्य सत्यम शिवम सुंदरम. आकाशवाणी ध्येयवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय. सर्वात शेवटी जीवनाचा सार सांगणाऱ्या भगवद्गीतेतील 15व्या अध्यायातील काही श्लोक सादर करणार आहे आदिश्री सैतवाल, वर्ग 10वी. ॐ श्री परमात्मने नमः. अथः पञ्चदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वस्थं प्राहुरव्ययं. छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रस्तुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालः. अधश्च मूलननुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वस्थमेनं सुविदृढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय. त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसृता पुराणि. निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा. द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन. मनश्षष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि करिष्यति. शरीरं यद्वापनोति यच्चाप्युक्रामतीश्वर. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मनवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतस. यदाधिगत्यन्तं तेजो जगद्भासयते अखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधिमामकं. गामाविश्य च भूतानि धरायः मोजसा. पुष्णामि च औषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मक. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित. प्राणापानसमायुक्त पञ्चमेन्यं चतुर्विधं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिज्ञानमपोहनं च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेह चाहं. द्वामिमो पुरुषो लोके क्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्ये परमात्मनेत्युदारुतः. यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्यय ईश्वरः. यस्माक्षरात् अपि मतितोऽहं शरादपि चोत्तमः. अतोऽस्मिन् लोके वेदे च प्रतीतः पुरुषोत्तमः. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं. स सर्वविभजति मां सर्वभावेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रे मिदमुक्तं मया नघ. एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15 अध्यायः सम्पूर्णम्.
आपल्याला आजचा स्कूल ऑफ स्कॉलर कौलखेड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला संस्कृत भाषेतील हा खास कार्यक्रम कसा वाटला हे अकोला आकाशवाणी केंद्राला जरूर कळवा. कार्यक्रमाची संकल्पना होती शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर यांची. कार्यक्रमाला मिळालेले मार्गदर्शन होते उपमुख्याध्यापिका कोमल लहरिया यांचे. लेखन आणि निवेदन केले होते शाळेच्या संस्कृत विभाग प्रमुख स्वप्ना तायडे यांचे. संगीत संयोजन होते संगीत विभाग प्रमुख राहुल वानखडे यांचे. कार्यक्रमाला सहकार्य मिळाले होते शशिकांत पाटील, स्वप्नील उमाडे, उज्ज्वला कावरे, पूनम कात्रे, शुभांगी मिरगे यांचे. कार्यक्रमाचे तांत्रिक सहाय्यक होते पांडुरंग टिकार. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज घोडे. ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.